हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर रात्री रुद्रेश पप्पा आले होते 8:30 वाजता. जनरल शिफ्ट करून जातात 6 वाजता. म्हणजे तसे तर 5लाच निघून जातात आणि येतात 8:30 वाजता. एवढा टाईम म्हणजे 5ला निघतात कंपनीतून, घरी पोहोचेपर्यंत त्यांना 8:30 वाजतात आणि इतका वेळ ते गाडीत बसतात. ठीक आहे, त्यांचं तर दुःख वेगळंच आहे, पण माझं दुःख त्याच्यावरचं आहे. कारण आता मला ना चैन वगैरे एका ठिकाणी मिळणं पॉसिबल होत नाही. एका टायमिंगला मला 100 चैनी लागतात. मग ते ह्यावाला एक मी गट्टा आणला होता बघा रात्री. मग काय केलं, जेवलो मी. ते यायच्या आधीच मी स्वयंपाक करून ठेवला होता. ते 8:30ला आले. आम्ही 8:45पर्यंत पटपट जेवलो आणि 8:45ला गेलो. त्या काकांना सांगून ठेवलं की मी येईपर्यंत दुकान बंद काही करू नका, कारण इकडची दुकानं 9 वाजताच बंद होतात सगळे. त्यांना म्हटलं मी येईपर्यंत बंद करू नका. मग आम्हाला जायला 9:15 वाजले. ते म्हटले मला माहीत आहे तू कितीचं मटेरियल घेतेस ते, त्यामुळे तू आल्याशिवाय मी काय दुकान बंद करत नाही. मग ते सगळं आम्ही सामान घेऊन आलो होतो. भरपूर धागे चैनी वगैरे आणल्या होत्या. तर चैनच मिळत नाही, जेवढ्या मिळाल्या तेवढ्या आणल्या. मला साधारणतः 110 मिळाल्या होत्या चैनी. मग मी तेवढ्याच घेऊन आले. त्यानंतर एक लोटस पैठणी आहे बघा, हिची ऑफर चालू आहे. तर ही लोटस पैठणी तुम्हाला फक्त 1199 रुपयाला भेटणार आहे. क्वालिटी हातात घेतल्या घेतल्या समजेल की एक नंबर क्वालिटी आहे. मेन गोष्ट म्हणजे याच्यावरची बुट्टी आहे ना, ती कलरवाली बुट्टी आहे आणि हा मोठा मोठा ब्लाऊज पीस भरपूर मोठा आहे. आणि ही ऑफर आता 2-3 दिवसच होती फक्त. त्यामुळे तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल ना तर नक्की व्हॉट्सअपला मला मेसेज करा. याच्यामध्ये कलर नाही, ब्लॅकसाठीच फक्त ऑफर आहे. कलर आहेत पण कलरसाठी ऑफर नाही आहे. बाकीच्या कलरवरती तुम्हाला जो काही आपला रेग्युलरचा रेट आहे तोच रेट लागणार आहे. फक्त ब्लॅक कलरवरती ऑफर लागलेली आहे. त्यानंतरची पुढची आहे राजलक्ष्मी पैठणी. तर आपल्याकडे राजलक्ष्मी फक्त 899ला आहे आणि 2 घेतल्या तर 1700. क्वालिटी एक नंबर. आणि आता लटकनसुद्धा लावलेत, आधीच्यानं नव्हते. पण आता आपण लटकनसुद्धा लावलेले आहेत. आणि जरी एखाद्या साडीवरती लटकन म्हणजे टसल्स नसतील तर त्या साडीवरती टसल्स दिले जातात फ्री साईडने. जे तुम्ही ज्यावेळेस पिकअप हॉलला साडी द्याल त्यावेळेस ते लावून घेऊ शकता. अगदी एका मिनटाच्या आत लागले जातात मशीनवरती. ही सुद्धा राजलक्ष्मी पैठणी ना एक नंबर आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर घ्या, कारण खूप लिमिटेडच स्टॉक रेडी केला होता संक्रांतीसाठी फक्त ब्लॅकचा. बाकी असा मध्ये राजलक्ष्मीमध्ये ब्लॅक कलर नाही आहे. हा स्पेशल बनवून घेतलेला कलर होता. आणि सगळ्या साड्यांवरती आपल्याकडे सध्या फ्री गिफ्ट ऑफर चालू आहे संक्रांतीपर्यंत. त्याच्यामध्ये जोडापिन कोणाला जाते, कोणाला इनविजिबल मंगलसूत्र जाते. आणि एखाद्या साडीवरती मिससुद्धा होतं बरं का. नाही तर तुम्ही परत साडी घेतल्यानंतर एखाद्या साडीवर नाही आलं ना तर लगेच कस्टमर बोलतात की फ्रीची गोष्ट आहे तर दिलीच नाही, असं तसं बोलतात. तर असं काही नाही आहे. एखाद्यात मिस होतं, पण शक्यतो मिस न व्हायचंच आम्ही लक्ष ठेवतो की बाबा मिस नाहीच झालं पाहिजे, प्रत्येक साडीवरती गेलं पाहिजे. तर हे असं मंगळसूत्र आहे बघा. याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहेत वेगवेगळ्या. हेच येईल असं काही नाही, वेगवेगळ्या डिझाईनचं येऊ शकतं. तर चला आता पटकन इथं माझ्या फ्रॉक रेडी झाल्या होत्या. शीतलनं सगळ्या रेडी केल्या होत्या. आणि ती माझ्याकडे कामाला येत होती ना त्यावेळेस तिला इतकं जमत नव्हतं, पण आत्ता ती इतकं चांगलं शिवते ना आणि मन लावून शिवते. म्हणजे असं इरिटेटपणा तिच्यामध्ये नाही. जसं माझं आहे ना तसंच तिचं आहे. नाहीतर काहींना असं असतं इरिटेट की बाई केव्हाचं उरकते केव्हाचं उरकते, असं नाही. इतकं छान शिवते आणि जरी इतकं मन लावून म्हणजे अगदी जीव ओतून शिवते. प्रत्येक फ्रॉक ती एक नंबर शिवते. म्हणजे माझ्यापेक्षाही छान म्हटलं तरी चालेल. आणि मीच स्वतः तिचं आता कौतुक करते की तुला खूप छान फिनिशिंग जमतं आहे. आता 2-2.5 महिने झालं कंटिन्यू शिवते, त्यामुळे फिनिशिंग तर जमणारच होतं. पण इतकं सुंदर आता शिवते ना. आणि जरी माझ्याकडून एखाद्या गोष्टीमध्ये असं होत असेल की बाबा इथं हे बो लावला आहे तर चांगला वाटतो आहे की नाही, तर ती त्या फ्रॉकला कुठे काय लावल्यानंतर चांगलं दिसेल याच्यापासून सगळं आता अगदी स्वतःच असल्यासारखं बघून शिवते. आणि भारी वाटतं की बाबा एवढं जीव ओतून कामं करणारी लोकं भेटायलासुद्धा खूप म्हणजे हे लागतं. नाही तर काहीजण नुसते पैशासाठी काम करतात आणि झालं मग इरिटेटमध्ये बाबा माझ्या आता किती आज मला 10-12 शिवायचे आहेत फ्रॉक, 20 शिवायचे आहेत फ्रॉक आणि अजून पैसे मिळवायचे. तर तिचं काय तसं नसतं बरं का. एक नंबर म्हणजे छान आहे ती. आणि आता खूप मस्तही शिवते, कौतुक करण्यासारखं शिवते. तर आता ह्या इस्त्रीचा वापर बरेच दिवस मी केला नव्हता, पण आता मला हिची अति गरज लागते. कारण हा फ्रॉकचा ढीग बघितला तर एका दिवसात आम्ही 40-30 फ्रॉक शिवतो. आणि तेवढ्या प्रेस करणं इस्त्रीनं सोपं नाही आहे. आणि इस्त्रीनं काय होतं, जळतंय पण आणि सोबत गरम पण खूप होते.
आणि ह्या मशीनचा ना खूप यूज आहे. म्हणजे कितीही गरम होऊ द्या, तुम्ही एका जागी जरी ते पकडलं ना, तरी पण तो कपडा जळणार नाही. ह्याची म्हणजे फुल वॉरंटी राहते आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे पण टाकता येतं. त्याच्यामुळे मग कडक इस्त्री होते. आता इस्त्री करताना आपण वरनं पाण्याची शिंताडे टाकतो, तर तसं याच्यामध्ये नाही आहे. 6,000ची गोष्ट आहे, पण कामाचीच आहे. एक नंबर. आधी मी वापरत नव्हते, पण आता मी कंटिन्यू यूज करते. छान आहे आणि खरंच काही कामाच्या गोष्टी कोलॅबरेशनमध्ये आल्या ना, तर त्या चांगल्याच वाटतात. ठीक आहे, चला. तर झालं आता हे सगळं सुरूच राहील. मी तुम्हाला माझं 2025 कसा गेला ते कमेंट सांगणार आहे. तुम्हीसुद्धा नक्की मला शेअर करा की तुमचं 2025 कसं गेलं. 1 जानेवारी 2025ला मला पहिली ऑर्डर आली होती ओटीच्या बटव्याची म्हणजे पिशवीची आणि ती मी ऑनलाईन पोस्ट केला होता व्हिडिओ 2 जानेवारीला. तो व्हिडिओ माझा इतका व्हायरल गेला आणि त्या ओटीच्या एका पिशवीपासून सुरू झालेला माझा हा बिझनेस आता लाखोच्या कमाईमध्ये आलेला आहे. अगदी ₹200ची मला वाटते ₹130ला मी ती ओटीची पिशवी विकली होती. तर मला इतका व्हिडिओ माझा व्हायरल गेला होता, 8 मिलियनमध्ये गेला होता. सगळ्या कमेंट अशाच होत्या की ₹130ला कपडा तर येतो का, हे ते. पण त्या ₹130च्या पहिल्या ऑर्डरपासून माझी सुरू झालेला प्रवास हा आता माझा लाखोच्या बिझनेसपर्यंत आलेला आहे आणि खूप भारी वाटतं आहे. म्हणजे 1 जानेवारी आज 2 जानेवारीच म्हणजे बरोबर 1 वर्ष झालं आणि 1 वर्षामध्ये मी जे काही कमवलं आहे ना, खूप कमवलं. म्हणजे मला ह्या 2025ने अति दिलं आहे. मला माझी आपण थोडक्यात सांगू की लायकी नव्हती त्याच्यापेक्षासुद्धा जास्त दिलं आहे. मी कष्टही तेवढेच केले. कष्ट मी आतोनात केले. रात्रंदिवस जागली, रात्रंदिवस कष्ट केलेत. पण शेवटी नशिबाने सुद्धा साथ द्यावी लागते आणि ती साथ मला 2025ला मिळाली. मला तर असं वाटत होतं की 2025 संपू नये, 26 येऊच नाही. कारण हे 2025 माझ्यासाठी खूप चांगलं गेलं. मी इतक्या गोष्टी घेतल्या, इतकं काय काय केलं. म्हणजे खूप काय काय केलं आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला 2025 कसं गेलं आहे आणि हे 2026 तुम्हाला खूप सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जाऊ दे. हीच माझ्यातर्फे ईश्वरचरणी प्रार्थना करते. कारण काल माझ्याच्याने विश करणं झालं नव्हतं. खूपच लोड आहे त्याच्यामुळे. पण मी तुम्हाला आज विश करते. तर हे सुद्धा वर्ष तुम्हाला चांगलं जाऊ देत आणि मला खूप जास्त चांगलं गेलेलं आहे 2025. मी कधीच विसरणार नाही 2025 आणि ठीक आहे चला. तर हॅपी न्यू इयर सगळ्यांना आणि तुम्हीसुद्धा ना कष्ट करा. आता भरपूर जणी माझ्या रिसेलिंगच्या ग्रुपमध्ये ॲड आहे. जवळजवळ 1300 लेडीज ॲड आहेत आणि खूप छान कमवत आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ॲड व्हा. बरेच दिवस झालं लिंक टाकायचा विचार करते, पण मी माझ्या ड्रेसची आणि साड्यांच्या दोन्ही ग्रुपची लिंक आज डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. कालच द्यायची होती 1 जानेवारीला, पण राहिलं काही कारणाने. तर आज देते. तुम्ही नक्की तिथून जॉईन व्हा आणि तुम्हीसुद्धा आणि माझ्या साड्या एकदम कमी रेटमध्ये मी सेल करते आणि क्वालिटीवाल्या सेल करते. म्हणजे बघूनच सेल करते, जेणेकरून मला जर ती क्वालिटी पटली तरच मी समोरच्याला सेल करते. त्यामुळे तुम्ही तो बिनधास्त ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्ही तुमचं मार्जिन काढून नक्की पैसे कमवू शकता. मला असं वाटतं एका साडीच्या मागं ₹50 निघले घर बसल्या किंवा ₹100 निघले, ते सुद्धा खूप आहेत. कारण एक फ्रॉक कुठे शिवावे तेव्हा आम्हाला ₹50-60 भेटतात किंवा ₹100-200 भेटतात. तर तेच साडीमध्ये काहीच न करता भेटतात. तर त्यामुळे नक्की करा. चांगलं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तिथून जॉईन व्हा. तर आता माझं इथं सगळं आवरून झालं होतं, पण आता किचन साफ करायचा ना मोठा कंटाळा यायला लागला आहे. तसं किचन केव्हा एकदाच आवरते आणि झोपायला जाते असं वाटतं, पण आता धुवून काढायचा वेळच भेटत नाही. मला जोपर्यंत ते धुवून स्वच्छ घेत नाही ना, तोपर्यंत असं वाटतच नाही की साफसफाई केली. त्यामुळं पण आता काय करते 2-3 दिवसातून एकदा छान पाण्याने धुते आणि बाकीच्या टायमिंगला मग असं पुसूनच घेते. त्यामध्ये या लिक्विडचा मला खूप फायदा होतो, कारण याच्याने ना पाण्याला आपण जसं घासतो तसं निघतं. पण पुसताना काय होतं, चिकट चहाचे वगैरे डाग ना पटकन पुसले जात नाहीत. वाळून गेले तर नाहीच पुसत, पण या लिक्विडने काय होतं ना लगेचच निघतात. म्हणून मग मी ह्याचा वापर करत असते आणि एक गेलं की एक असं येतच राहतं मग त्यामुळे. आणि कधी पण मला ना असं ना खूप कंटाळा आला आहे, थकल्यासारखं झालं आहे असं कधीच नाही. मी किती असं पटपट कामं करते किंवा असं म्हणतात ना मोकळ्या अंगाने पटपट असं, तर तसं करते. पण मला असं थकल्यागती किंवा इम्युनिटी नाही असं कधी होत नाही. कारण की मी ना फुल असं नॉनव्हेज खात असते. आता बरेच जण तुम्ही म्हणाल की संडे 31ला एकादशी होती, नॉनव्हेज खाल्लं वगैरे. तर मला असं वाटतं की खाऊन पिऊन चांगलं राहायचं, काय एकादशीने हे नाही. तुम्ही किती कष्ट करता हे महत्त्वाचं असतं.
आणि मला म्हणजे 31 डिसेंबर असून आम्ही खाल्लं. मी काहीच पाळत नाही, फक्त गुरुवार सोडून. गुरुवार पाळते, बाकी मी काही असू दे खाते. आधी नव्हती, आधी खूप पाळायची. इतके उपास-तापास केले, हा वाराला खायचं नाही, त्या वाराला खायचं नाही, सगळं केलं. पण आत्ता नाही. तुमच्या अंगामध्ये काम करायला ताकद पाहिजे असेल ना, तर मग ते खाऊन पिऊन मस्त ठणठणीत राहायचं. तर त्याच्यानंतर ना डेवड्याचं पार्सल आलं होतं, जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मागवून दाखवलं होतं. काहीतरी मला वाटते 190च्या वस्तू होत्या आणि बऱ्याच जणांनी कमेंट केले की जे कुरिअर चार्ज लागला, तर तुम्ही कितीही सामान घ्या तुम्हाला त्याच्यावरती कुरिअर चार्ज लागतो. मला वाटते मला ₹37 कुरिअर चार्ज लागला होता. तर चला आपण बॉक्समध्ये काय काय वस्तू आहेत आणि कशा आल्यात त्या बघूया. आणि हे ट्रस्टेड ॲप आहे, तुम्ही विश्वास ठेवून माझ्यावरती मागवू शकता नक्कीच. तर याच्यामध्ये मी मागवलेल्या सगळ्याच गोष्टी आहेत बघा. मी एक कैची घेतली होती. तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त पटपट वस्तू टाकल्या होत्या मी त्याच्यामध्ये, तुम्ही बघितलंच होतं. आणि आपण किती वस्तू घेतल्या त्या वस्तूंचं बिलसुद्धा याच्यासोबत येतं बघा. याच्यावर पॉपेट एक घेतलं होतं, त्यानंतर ते आईसचं क्यूब बनवायचं ते घेतलं होतं. ब्रश तर एकावर एक फ्री आला आहे. त्यानंतर ती केसांची मेहंदी लावल्यानंतर रब करतात ती बॅग ती एक. आणि त्याच्यानंतर एक लाईट घेतली होती आणि एक नोजपिन. नोजपिन किती रुपयाची होती? ₹5 होती का काय, काय माहीत. काय क्वालिटी आहे, एक नंबरच. आणि मी मग ओपन करत होती, शीतल म्हटली माझ्यासाठी पण मागवा. म्हणलं अगं 5-6 मागवूया परत आपण सगळ्यात एकत्र. मला पण वेगवेगळ्या डिझाईनच्या अशा नोजपिन खूप आवडतात. इतकं सुंदर दिसतं नाही नोजपिन ट्राय केल्यानंतर. माझ्याकडे आधीची पण आहे, मी ह्याला घेतली होती नवरात्रीमध्ये, खूप भारी दिसत होतं ते. तर बघा हे पॉपिट एक आहे, रुद्रचं चाललं होतं ओपन करून दे, खूप दिवसापासून त्याला पाहिजे होतं. त्यानंतरची लायटिंग आहे बघा. म्हणजे मी तर काय फक्त दाखवण्यासाठी पटापट गोष्टी ॲड केल्या होत्या, विचार करून काहीच ॲड केलं नव्हतं. कारण मला तो व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवायचा होता कसं मागवायचं ते. तर ह्या गोष्टी आपल्या घरापर्यंत अगदी सेफ व्यवस्थित पॅकिंग करून येतात, त्यामुळे बिनधास्त घ्या. आता हे ब्रश पण मला वाटते काय 5-6 रुपयाचेच काहीतरी होते आणि हे पण छान आहेत आणि कैची पण ना खूप कार्य आहे. तर सगळ्या वस्तू खूप भारी आहेत, तुम्ही बिनधास्त घेऊ शकता आणि स्वस्तात शॉपिंग स्वस्तात आहेच आहे, पण होलसेलमध्ये म्हणजे खूपच कमी रेट आहे तिथं. आता बऱ्याच जणांनी सांगितलं की तुझं 170 का 180 का 190 काय तर झालं होतं, मग 230 कसं गेलं. तर मला वाटतं माझं ₹37 मला कुरिअर चार्ज लागला होता. होलसेलमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला कुरिअर चार्ज तेवढा भरावा लागतो. जास्त होत नाही, ₹40-30 एवढाच कुरिअर चार्ज होतं. आणि एक गोष्ट मागवायचीच नाही, खूप साऱ्या गोष्टी मागवायच्या. अगदी ₹1000 शॉपिंग करायचे, भरपूर छोट्या छोट्या गोष्टी मागवायच्या, मग आपल्याला ते परवडतंय ना. तर असं आहे. चला तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.